रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांत निकम. आज आपण बारामती तालुक्यात जारगडवाडी गावामध्ये आलेलो आहोत. आज आपण डाळिंबाच्या प्लॉटमध्ये सेटिंग अवस्था आहे किंवा सेटिंग झालेली बाग. तरी प्रथमतः आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्यानंतर जाणून घेऊ पुढील माहिती. नमस्कार. हा नमस्कार. तुमचं नाव आणि पोपट मुरलीधर गोसावी, पिंपळी. हां, 290 झाडं आहे ती. पहिल्याच वर्षी हे जे बाग धरली आपण, ह्या बागाची आपल्याला थोडीशी माहिती सांगा की किती बाय किती तुमची बाग आहे किंवा कोणत्या प्रकारचं झाड आहे काय. 10 बाय 7 वर लागण आहे. हां, आणि हे कोणत्या व्हरायटीचं झाड आहे? साधा बाग. साधा बागवा. बरं, आपली टोटली झाडं 290. आता ही सेटिंग पिरियड आहे किंवा सेटिंग झाली आपली बाग पूर्णतः. आता किती दिवस झाला आपल्याला पाणी दिलेलं? पाणी दिलेलं एक आता 4 दिवस झाले पाणी सोडले. हा, आता नाही पहिलं पाणी 14 जानेवारीला. 14 जानेवारीला. एक पुढे थोडं. शेतकरी मित्रांनो, बरोबर आज ह्या बागेला 2.5 महिने झालेत. 2.5 महिन्याची तुम्ही बघू शकता की ह्या बागेची सेटिंग कशी आहे. सेटिंग आणि काळुकी, अजून पण फळाची क्वालिटी, आणि ज्या पिरियडला ह्या वेळेस बागा धरल्यात, ज्या लोकांनी, ज्या शेतकऱ्यांनी ह्या अवस्थेत पाणी दिलं ना, म्हणजे इथपर्यंत मागच्या 2.5 महिन्यापूर्वी ज्यांनी पाणी दिलं त्यांना कोणत्याही प्रकारची सेटिंग झाली नाही. त्यांच्या बागेत नरकळीचं प्रमाण जास्त आहे. बाग त्यांची फुलकळी सगळी गळून गेलेली किंवा अशा प्रकारची सेटिंग त्यांना झालेली नाही. त्यांनी ह्या सेटिंगसाठी काय वापरलं आहे किंवा कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट सोडलेत आणि त्यांची कशामुळे अशी सेटिंग झाली ते आपण एकदा शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. पहिलं पाणी सोडल्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो यांना विचारू की आपण ह्या बागेसाठी कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत. पहिल्या पाण्याला तुम्ही काय सोडलं होतं? बायोसृष्टी सोडली ना. बायोसमृद्धी. बायोसमृद्धी. हां, त्याच्यानंतर निमकरणचं स्प्रे झालेत कंटिन्यू. ती बायोसृष्टी सोडल्यावर तुम्हाला काय जाणवलं? कळीत फरक दाखवला ना. कळी टोकदार निघाले. बरं, तुम्ही किती वर्ष झालं शेती करताय डाळिंबाची? डाळिंबा शेती 5 वर्ष करतो. शेतकरी मित्रांनो, ह्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्याकडून म्हणजे असं म्हणणं आहे त्यांचं की ह्याच्या आधी कशी कळी निघत होती, आता काय, म्हणजे काय बदल वाटतोय तुम्हाला? नाही, क्वालिटी बाज माल निघाला आता. आमच्या प्रोडक्टमध्ये काय क्वालिटी वाटते का तुम्हाला? हो, वाटते. 100%. हो, 100%. त्यात काहीच फळं दाखवा बरं कशी आलेत फळं काय थोडी. ही तुमची आमच्या बेट 2 वर्षापासूनच चालू झाली. त्याच्या अगोदर नव्हती. आता काय बदल आहे बागेत? 2 वर्षापासून आम्ही सुधारणा झाली. शेतकरी मित्रांनो, प्रथमतः हे शेतकऱ्यांची पण ओळख करून घेऊ. हे त्यांचे बंधू आहेत आणि हे पण कंटिन्यू बागत असतात. नमस्कार. तुमचं नाव सांगा? शिवाजी मुरलीधर गोसावी. बर, काय फरक काय जाणवतं कळीमध्ये, स्ट्रोकमध्ये, कॅनोपीमध्ये? कशी वाटतात झाडं? जोरात कॅनोपी आणि पानाची क्वालिटी बी चांगली. हे काय सोडल्याच्या नंतर जाणवते तुम्हाला? ते डाळिंब पेशल. बर, राम्या गुरुचं दुसऱ्यांची बायोसृष्टी. बरं. हे नेमकरण आम्ही वापरतो. नेमकरण कसं, म्हणजे वापरल्यावर काय फरक जाणवतं? अहो, चांगली चकाकी येते त्याला. चमक येते. चमक. मग ते आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा प्रोडक्ट महाग आहेत का स्वस्त आहेत, हे तुमच्या पद्धतीने सांगा. चांगले. 200 लिटरचं पाण्यात 500 रुपयात काय होते? कुठलं औषध येतं? बाहेरचं घ्यायचं म्हणलं तर किती महाग जातं. लई महाग आहे. मग त्या परवडेबल मध्ये क्वालिटी बी कशी? हो, आणि 200 लिटर पाणी होते 500 रुपयात. काय आता तेल डांबऱ्यासाठी गेल्या वर्षी तुम्ही वापरत होता, त्याचा रिझल्ट कसे आहेत? चांगले. तेल डांबऱ्यासाठी चांगले. आता कळीसाठी शेतकरी मित्रांनी काय केलं पाहिजे? मग 100% विश्वास ठेवला पाहिजे बाबा रामायण. रामायग्रो विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही 2 वर्ष झाले हेच वापरतो. तुम्ही आता बऱ्याच बागा निदर्शनात असतील, काय फरक जाणवतो आपल्या बागेत? आम्हाला तर आम्ही समाधानकारक. रिझल्ट आपल्या बागेत दिसतोय. हो. आम्ही बाकीच्या काय बघत नाही. तुमचं व्यवस्थित आहे. माल कसा लागलाय? काडी कसं, स्टंपला वगैरे? हो, चांगला आहे माल. समजा 4-4, 5-5 एकदम नाही. आता ही कितव्या वर्षाचा भार आहे तुमचा? ही पहिल्याच वर्षाचं आहे. पहिल्याच वर्षात भार आहे. पण कसं वाटतं आता किती फळ आहे बाग एका झाडावर? एका झाडावर साधारण 70-80 फळं आहे ते. आणि तेवढ्या पद्धतीत झाड पण भारी. हो, झाड पण भारी. म्हणजे त्याची काळुकी पण अजून हल्ली नाही, काय नाही. आता एवढं अवकाळी पाऊस, ऊन, वारा काय बी होऊन द्या, तरी बी काळुकी कॅनोपी आहे अशीच आहे. कॅनोपी चांगली.
इथून पुढे तुम्ही प्रोडक्ट वापरचाल का? हो वापरणार की. 100%. 100% वापर. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा? हो, सांगणार की आम्ही विचारल्यावर सांगणारच वापरतोय की. तुम्ही वापरा चांगले. आमच्या बागेत आलं कोणी विचारलं तर आम्ही सांगणार. हे कशामुळे आलंय? म्हणजे क्वालिटी 100%. शेतकरी मित्रांनो, हा बागेचा पहिला व्हिडिओ आहे. इथून पुढे पण व्हिडिओ चालूच राहते. बागेत कोणकोणते बदल होतात, कोणता बागेत प्रादुर्भाव होतोय, केनोपी, काळुकी, चकाकी आणि साईजसाठी पण आपण ह्याच्यावरती पुढे पुढे काम करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी अजून एकदा तुमच्यासाठी ओळख करून देतो माझी. मी श्रीकांत निकम, आपल्या डोरलेवाडीमध्ये शॉप आहे श्री एंटरप्राइजेस या नावाने. शेतकरी मित्रांनो, ह्या बागामध्ये बराच माझा फेरफटका झालेला आहे. तुम्हाला एकदा तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट देणार म्हणजे देणार, येणार म्हणजे येणार. रामा ॲग्रोटेकवर विश्वास ठेवा, तुम्हाला 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. रामा ॲग्रोटेक महाराष्ट्रात टॉप आहे, डाळिंब क्षेत्रात तरी टॉप आहे. तुम्ही बघू शकता की यूट्यूब चॅनल उघडल्यानंतर तुम्हाला बऱ्याच पद्धतीचे व्हिडिओ येतील की ज्यांनी आपले प्रोडक्ट वापरले त्यांना अजूनही कुठल्या प्रकारची गळ नाही किंवा कोणत्या प्रकारची बाबा कळी सेटिंगला कोणता प्रॉब्लेम नाही. ज्यांनी उलट ज्यांना प्रॉब्लेम आला आहे त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम रामा ॲग्रोटेकने केलं आहे. ज्यांना कळी लागा नाही, कोणाची सेटिंग व्हाय नाही, कोणाचे म्हणजे हजारो प्रॉब्लेम आहेत डाळिंब क्षेत्रात, त्या डाळिंब क्षेत्रात हजारो प्रॉब्लेमला एकमेव उपाय रामा ॲग्रोटेक. अशाच शेतकऱ्यांचं तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय झालं? नाही कळी अजिबात गळली नाही इतर बागांसाठी. हिची नाही कळी गळली अजिबात. कळी गळलीच नाही. हा, नाही आम्ही 20 दिवसाला प्रोडक्ट वापरतो. होय. आता आम्ही ठेवलेलंच आहे, सोडलेलं प्रोडक्ट नाही. मध्ये आज काय मारले बाबा? आज निमकरणच मारले. बरं काय ताकद आहे प्रोडक्ट मध्ये? कळी गळ झाली नाही कसली? अजिबात गळ झालेली नाही, एकदम तुम्ही बघू ताकद आहे. शकता खाली आता एवढी स्वच्छ हो. बाग, कुठं काय दिसत नाही गळ वगैरे हो, काय. अजिबात मातीमध्ये काय फरक जाणवतो? माती बी आहे की मग भुसभुशीत आहे माती. नाही. प्रोडक्टने म्हणजे बाकीचे इतर प्रोडक्टपेक्षा आपल्या प्रोडक्टमध्ये मातीत काय बदल वाटतोय का तुम्हाला? नाही मुळी चांगली ऍक्टिव्ह होती. हो. 100%. 100% मुळी. आपल्या मुलीसाठी हे काल रूट मॅजिक नाही होती वापरले. त्याच्याबरोबर ती रूट मॅजिक वापरतात. रूट मॅजिक 100%. त्यांनी आपली 3ऱ्या दिवसापासून मुली ऍक्टिव्ह व्हायला चालू मुळी होती. लगेच ती टोकाला पांढरी झाली. फुटायच्या हा, अगोदर 100%. म्हणजे बाकीचं जे ह्युमिक तुम्ही वापरताय त्या ह्युमिक मध्ये ना आपल्या ह्युमिक मध्ये खुरापताना बघतोय ना, हा. पांढरी लगेच झाली. बरं. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची जादू. ज्यांना पांढरी मुळी बंद पडली ना त्यांनी अवश्य एकदा रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक वापरा आणि तुमच्याही बागेतली पांढरी मुळी चालू करा. शेतकरी मित्रांनो, असाच बदल तुमच्या बागेत पण घडवायचा असेल तर तुम्ही एकदा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा श्री एंटरप्राइजेस डोरलेवाडी या ठिकाणी व्हिजिट करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही दिलखुलास गप्पा मारल्या आमच्यासोबत, तुमच्या बागेची माहिती दिली, इतरही शेतकऱ्यांना तुम्ही माहिती पोहोचवायचं काम केलं, त्याबद्दल तुमचे एकदा मनापासून आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.